मंगळेश्वर सहकारी पतपेढीच्या घाटकोपर शाखेच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, एक कल्पक नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते आदरणीय आनंददादा गावडेजी, या संस्थेचे माजी अध्यक्ष आणि उत्तम असे संघटक सन्माननीय दामाजी डोंगरेजी, ज्येष्ठ संचालक सन्माननीय सुरेशदादा गावडे, माझे सहकारातील मार्गदर्शक सन्माननीय संचालक मधुरेश डोंगरे, घाटकोपर शाखा ज्यांच्यावरती ताब्यात दिलेली आहे असे या शाखेचे व्यवस्थापकीय संचालक आमचे मित्र आदरणीय शरददादा डोंगरे, एक उत्तम असं नेतृत्व ज्याच्याकडे आम्ही पाहतो आणि या संचालकांमध्ये तज्ञ संचालक म्हणून ज्यांना निवड केलेली आहे असे आदरणीय हर्षलजी आहेर, त्याचबरोबर विशेष प्रमुख पाहुणे डॉक्टर काळभांडेजी, या संस्थेच्या घाटकोपर शाखेच्या व्यवस्थापिका तांबोळी मॅडम, या संस्थेचे सर्व सल्लागार मंडळ, उपस्थित असलेले सगळे आमचे महिला कर्मचारी, विद्यार्थी आणि निमंत्रित पाहुणे. आदरणीय हर्षल आयर यांनी सांगितलं की ह्या सगळ्या जिथे जिथे बल्लाळेश्वरचा कार्यक्रम असतो तिथे तिथे मी हजर असतो. तसं पाहिलं गेलं तर 1999 सालापासून या संस्थेशी मी संबंधित आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ह्या संस्थेशी मी जोडला गेलो कंसे साहेब, पण आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की या संस्थेच्या माध्यमातून आज एक समाजामध्ये एक चांगली स्वतःची पद बनवू शकलो, ती केवळ आणि केवळ ह्या संस्थेमध्ये मिळाली. कारण समाजामध्ये असे काही घटक असतात की ज्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आपल्याला काहीतरी माध्यम लागतं आणि एक विश्वास निर्माण करावासा वाटतो, आणि तो विश्वास आणि ते माध्यम जर मला कुठे मिळालं असेल तर ते हे बल्लाळेश्वरचं मिळालं. आणि मी अभिमानाने सांगतो की 1999 साली स्थापन झालेल्या या संस्थेचे सगळे संचालक आज जरी आपले हे जरी दिसले असले तर त्या तारुण्यामध्ये होती ती उर्मी होती. ती उर्मी मला 25 वर्षापूर्वी दिसली, ती आजही यांच्यामध्ये दिसते. खास करून मी आदरणीय अध्यक्षांचा आणि दामाजी सगळ्यांचा उल्लेख करेन की जसं अध्यक्ष म्हणून जशी त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, काहीतरी नवीन करायचं आणि या सभासदांना या संस्थेबरोबर कसं निरंतर जोडता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि ह्या प्रयत्नाला या सर्व संचालकांनी साथ दिलेली आहे. मग आता मगाशीच सांगितलं की या संस्थेने ह्या वर्षी 25 वर्ष पूर्ण केली. या 25 वर्षाचं टार्गेट ठेवलं होतं जवळजवळ 151 कोटीचं, परंतु ह्या संचालकांनी आणि या सर्व सभासदांनी हा 191चा पार टप्पा कधी पार केला हे आम्हाला कळलंच नाही. आणि आनंद वाटतो की अशा ह्या संस्थेची मी एक कार्यकर्ता, एक सभासद म्हणून मी जोडलेला गेलेला आहे. सुरुवातीला आदरणीय बाबूराव डोंगरे यांनी मला कांजूरमार्ग शाखेचा सल्लागार म्हणून नेमणूक केली. मी तिथे काम करत गेलो, अनेक लोकांच्या समस्या दूर केल्या, अनेक लोकांना कर्जही दिली, ती वसुली करून दिली. या कामाची पोचपावती घेऊन आजच्या ह्या संचालकांनी विशेषतः आनंद गावडे यांनी मला आज मुख्य सल्लागार समितीमध्ये नेमलेला आहे. म्हणजे जर तुम्ही काम करत राहिलात, चांगलं काम करत राहिलात, प्रामाणिकपणे काम करत राहिलात तर तुमची दखल ही घेतलीच जाते, असं आज या निवडीवरून मला सांगावंसं वाटतं. आज मी त्या विद्यार्थ्यांना फक्त एकच गोष्ट सांगणार आहे जी मी या संचालकांकडून शिकलेलो आहे आणि ही खास महत्वाची आहे. मला या संचालकांच्या माध्यमातून, या संचालकांच्या सहवासून एकच कळलं साहेब, कंसे साहेब, की जे आपण निर्माण करू शकत नाही ना ते आपण सांभाळायचं. आपण काय निर्माण करू शकत नाही, माझ्यासारखा ही संस्था निर्माण करू शकतो का? पण गेल्या 25 वर्षापासून प्रामाणिकपणे या संस्थेला सांभाळण्याचा प्रयत्न केला. या संस्थेच्या विरोधात जर कोण काय बोलत असेल तर त्याला तिथल्या तिथे गप्प करण्याचा प्रयत्न केला. या संस्थेची चांगली प्रचिती होईल हे करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे आपण निर्माण करू शकत नाही ते सांभाळण्याचा प्रयत्न केला. आणि जे तुटणार आहे, जे तुटू शकत नाही ते तुटू न देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय, एकदा जर आपला विश्वास तुटला तर आपण तो जोडणार आहोत का, हे मला या संचालकांनी शेवटी. आणि शेवटी समाजामध्ये विश्वास फार महत्वाचा असतो आणि जिथे पैसा असतो तिथे विश्वास फार महत्वाचा असतो. आणि तो विश्वास कमवण्यासाठी काय काय करावं लागतं हे मी स्वतः 25 वर्ष या संचालकांबरोबर बघितलेलं आहे. मग तिथे त्यांनी वेळ बघितला नाही, घरदार बघितलं नाही, घरातली माणसं बघितलं आहे, परंतु ज्या सभासदांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे
तो विश्वास कसा वृद्धिंगत करता येईल यासाठी या सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि मुलांना शेवटी हा सत्कार कोणी केलाय तर आपण केलेला आहे. आणि हा सत्कार कशासाठी केलाय तर तुमच्या मेहनतीला केलेला आहे. आणि शेवटी मला माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगतो, मेहनतीशिवाय पर्याय नाही. आणि जेवढी तुम्ही मेहनत घ्याल त्या मेहनत याच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगतो, मी घरात फक्त आई वडिलांचं ऐकतो आणि घराच्या बाहेर गेल्यावरती जो मला चांगला मार्ग दाखवेल मी त्याचंच ऐकतो. म्हणून तर आज मी या ठिकाणी व्यासपीठावरती बोलायला उभा आहे. हे सगळं तुमचं आहे, या सगळ्या संचालकांचं आणि घेतलेली ही मेहनत आहे आणि या मेहनतीचा परिपाक आहे. मी पुन्हा एकदा या सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो, जी आम्हाला संचालक आणि विशेषतः अध्यक्षांना अपेक्षित आहे, तुमची जर काय अडचण असेल तर आमच्या ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगा. ते कर्मचारी ह्या संचालकांकडे पोहोचवतील आणि ती अडचण लवकरात लवकर कशी दूर करता येईल यासाठी हे सगळे संचालक काम करतील, असंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा यशस्वी विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सर.